म्हणजे पहा मस्त अशी ज्युसी अशी सोयाबीन चिली तयार झालेली आहे। एकदम सॉफ्ट असे सोयाबीन चंक्स झालेले आहेत बघा। तर ही रेसिपी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे सोया चिली। सोयाबीनचे वडे असतात, सोया चंक्स मिळतात बाजारात, ते मी आणलेले आहेत। ह्या 1 वाटी घेतलेल्या आहेत। तर ह्याची आज आपण सोया चिली बनवूया, जशी पनीर चिली बनवतात त्याच पद्धतीने। आणि साहित्य बघूया। शिमला मिरची घेतलेत, हिरवी, पिवळी, लाल, जी कुठली अवेलेबल असेल आपल्याकडे ती घेऊ शकता तुम्ही। माझ्याकडे होती तिन्ही म्हणून मी तिन्ही घेतली। त्याचसोबत मी असा एक कांदा पण डायस मध्ये कट केलेला आहे। पातेचा कांद्याचा वरचा भाग आणि कांद्याची पात अशी हे दोन्ही घेतलेले आहे। मैदा घेतलेला आहे लहान वाटी, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतलेली आहे। सोया सॉस 1 चमचा, विनेगर 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा, टोमॅटो केचप 2 चमचे, हिरवी मिरची घेतलेली आहे अशी कट करून घेतलेली आहे, 3 मिरची घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, आलं किसलेलं, लसूण किसलेला आणि लाल तिखट, इतकं साहित्य। आणि आता आपल्याला दुसरं तळण्यासाठी तेल लागणार आहे। आता सर्वप्रथम आपण सोयाबीन गरम पाण्यात घालून घ्यायचे। गरम पाणी मी करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये, त्यामध्ये हे सोया चंक्स घालून घ्यायचे, सोयाबीनच्या वड्या आहेत ते घालून घ्यायचे आणि ह्याला झाकून ठेवायचं 10 मिनिटं पर्यंत। आणि मग त्यातला सगळा पाणी असा पिळून काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायची ती परत आणि काढून घ्यायचे गार पाणी घालून। बघा मंडळी, हे सोयाबीनच्या वड्या मी उकडून घेतल्या आणि त्याचं पूर्ण असं पाणी प्रेस करून दाबून काढून घेतलं आणि काढून घ्यायचं, नाहीतर मग ते जास्त त्याला ओलावा राहतो आणि तळताना मग खूप वेळ घेतं, म्हणून पाणी साफ असं दाबून असं पूर्ण काढून घ्यायचं। आता ह्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं, मैदा घालून घ्यायचंय। सगळा मैदा घातला तरी चालेल, कॉर्नफ्लॉवर नाही घातलं तरी चालेल, असेल तर घाला, नाहीतर मग मैदा असेल तर मैदाच घाला। ह्यातलं थोडस आलं किसलेलं, थोडासा किसलेला लसूण, पेस्ट असेल तरी चालेल, 1 चमचा पेस्ट टाकू शकता, काळी मिरी पूड थोडीशी, अर्धा चमचा एवढी, लाल तिखट, थोडासा सोया सॉस घालायचे, थोडासा चिली सॉस, रेड चिली सॉस, नसेल तर लाल मिरची, सुकी मिरची, लाल मिरची येतात ना, ती भिजवून घ्यायची थोड्या वेळ आणि मग मिक्सरला वाटून घ्यायची। चवीनुसार मीठ घालायचे, थोडस मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे हे। आणि मग आता आपल्याला हे तळून घ्यायचे, जसं आपण पनीर टिक्कासाठी, पनीर चिलीसाठी पनीर तळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हेही असं कोट करून तळून घ्यायचे। तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हे सोयाचे वडे आहेत त्यामध्ये आपण मिश्रण सगळं घालून मिक्स करून घेतलेलं आहे। आणि बघा मस्त असे सोया चंक्स आपल्याला तळून घ्यायचे। आता तेल गरम झालेलं आहे, आपण एक अशा वड्या ह्यामध्ये सोडून घ्यायचे। एकदम कडक गरम नाही आधी करायचं, मीडियम आणि आचेवरच करून घ्यायचंय बघा, कारण कडक गरम केलं तर लगेच त्या वड्या आतून शिजल्या नाही जाणार, करपल्या जशा जातील आणि आतून त्या कुरकुरीत नाही होणार, म्हणून थोडस गरम होत असतानाच आपल्याला ह्या वड्या घालून घ्यायची सोयाबीनच्या। आता आपल्याला परतत राहायचंय, त्यामध्ये पाणी असतो, आपण त्या उकडून घेतलेल्या होत्या ना, त्यामध्ये ते पाणी असतं ना, तो बघा कसा आवाज देतो, तो पूर्ण त्या वड्या आता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। अशीच आपण पकोडे जसे पण हे खाऊ शकतात, भजी जशी। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। बघा मंडळी, त्यामध्ये जो पाणी होता ना तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि मस्त कुरकुरीत अशा ह्या बघा सोयाबीनच्या वड्या तळून झालेल्या आहेत। आता ह्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत, मस्त अशा सोनेरी सोनेरी झालेल्या आहेत बघा।
एकदम कुरकुरीत अशा. आता ह्या काढून घ्यायच्या आणि आता मी ह्या दुसऱ्या पण आहेत त्या सगळ्या तळून घेते. मंडळी बघा, मस्त अशा कुरकुरीत अशा ह्या सोयाबीनच्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता आपण सोया चिली बनवायला घेऊया. मंडळी, त्यातलंच मी तेल, आता जे सोयाबीन तळून घेतलं ना त्यातलंच तेल मी थोडंसं ह्यामध्ये घालून घेतलं. लसूण घालून घ्यायचंय, आलं घालून घ्यायचंय, किसलेला पातीचा किंवा साधा कांदा असेल ना तरी चालेल. हा सफेद भाग असतो ना कांद्याचा तो बारीक चिरून घेतलेला. सगळं आपल्याला हाय फ्लेम वरच परतून घ्यायचंय. सर्वप्रथम आपल्याला हा सॉस बनवायचा व्यवस्थित आणि मग त्यामध्ये सगळी चिली घालून घ्यायचे. सोया सॉस मध्ये मीठ असतं म्हणून थोडं मीठ जपूनच घालायचं. लाल तिखट, लाल मिरची पावडर, टॅमॅटो केचप घालून घ्यायचे, रेड चिली सॉस, काळी मिरी पूड, सोया सॉस, कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली आहे ते घालून घ्यायचे. बघा मंडळी, मस्त आपला हा सॉस तयार झालेला आहे. त्यामध्ये विनेगर घालायचंय. विनेगर मी शेवटी घालणार. आधी आपल्याला हे सगळे शिमला मिरची, सोया चंक्स आहेत ते घालून घ्यायचंय. आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा, शिमला मिरची घालायचे, सोयाबीनच्या वडी घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हा सॉस पूर्ण चिली सोबत आणि वडीना लागला पाहिजे अशा पद्धतीने. बघा मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सोया चिली, पनीर चिली मुलांना असं बनवून देऊ शकता. आणि सोयाबीन हे तर खूपच हेल्दी आहे. आता ह्यामध्ये आपल्याला विनेगर घालून घ्यायचंय. विनेगर नसेल तर लिंबूचा रस घाला, आंबटपणासाठी असतो. मंडळी बघा, आपली ही सोयाबीन चिली आपली ही तयार झालेली. आता मस्त अशी बघा. तुम्हाला जर ज्युसी पाहिजे असेल, थोडीशी ग्रेव्ही, तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. तो कॉर्नफ्लॉवरचा थोडासा गोळ वाढवायचा आणि त्यामध्ये अजून थोडासा पाणी घालू शकता. पण इतकी ग्रेव्ही बस होते, म्हणजे खायलाही मस्त वाटते. जास्त ग्रेव्ही ही चांगली नाही. तर अशा पद्धतीने मस्त असं सोयाबीनचं चिली मी बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ती मला नक्की कमेंट करून. तर यावर थोडीशी स्प्रिंग अनियन अशी टाकायची. या मंडळी, सोयाबीन चिली खायला. मस्त अशी सोयाबीन चिली तयार.